जवळ लावून गेलं होतं ना, एवढ्या मोठ्या वाड्यात मी एकटीच बाई काम करणार. बरं झालं कोणी आलं नाही. राजश्री ताई सांगून गेल्या त्या आत्या काही येणार आहे म्हणून जशी आवसावर करून घेते. आणि आता आल्या म्हणजे मलाच करावं लागेल होतं त्यांचं सांगणं. घरात कोणी बी नाही. अरे बापरे, फोटो राहिला वाटतं बदलवायचा. हा कोणी बायकाला ओळखल का? या दोन बायका आमचे राजकुमार मागण्याच्या देशात काय फुल दिसतात. राजश्रीबाईचं तर काही विचारू नका. काय ते नखरा, काय ते रूप, जोडी कशी शोभून दिसते. पण काय आहे ना, सगळं नकली आहे. हां, पण ती येणारी आत्या खरी असली म्हणजे निभावलं. आल्या वाटते आत्याबाई. मी वाळकेश्वर संस्थानाची महाराणी चंद्रप्रभा देवी. दिलीप संस्थानिकांचा मला हाच ना. असं म्हणजे ते पत्र आले नाही. काय म्हणालीस? काही नाही. कुठे कुणीच दिसत नाही. नाही कसं, मी आहे ना. तू कोण? मी चमेली. तुम्हाला पण पाहिजे? मला तुझा मालक पाहिजे. माझं मालक? अहो, माझं अजून वाजलं नाही ना. काय वाजलं नाही? वाजंत्री शैनाई ती लग्नात नाही का वाजवत? मी ना अजून लग्नाची आहे. तू लग्नाची राहा तर बिन लग्नाची, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला तुझा मालक पाहिजे. अहो, मला मालकच नाही बाईसाहेब. बाईसाहेब? मला राणीसाहेब म्हणायचं समजलीस? आणि काय म्हणत होतीस? या घराला मालक नाही, त्या एवढ्या मोठ्या वाड्याला मालक नाही म्हणजे मग ही धर्मशाळा आहे की काय? अहो, धर्मशाळा कशा पाहिजे? एवढा मोठा घर आहे. तुम्हाला कोण पाहिजे ते सांगा पाहिजे. मला तुझा मालक पाहिजे सांगितलंय ना मी. अहो, मला पण मालक नाही आणि या घराला पण मालक नाही. मालक नाही? मग इथे कुणीच राहत नाही? नाही कसं राहते. मालकाचा मुलगा राहते, त्याची बायको राहते आणि त्याची मुलगी पण राहते. हा, फोटो कुणाचा आहे? थोडक्यात कोणाचा असेल? जास्त शहाणपणा करू नको सर. मी काही पाहिलंय की यांना, मी कसं ओळखणार? पण मी तुम्हाला बरोबर ओळखते. काय? तू मला ओळखतेस? तुम्ही आत्याबाई आहे ना फोटोतल्या लोकांची, कसं ओळखलं? मला समजा माहित आहे. काय काय माहिती आहे ग तुला? अहो, एवढं घाबरता कशाला? तुम्ही येणार होता ना, हे माहिती तुम्हाला. मी येणार आहे की तुला कसं माहीत? तुमचं पत्र आलं होतं ना राजश्रीबाईला. राजश्रीबाईला सपोर्ट सांगतात. आता ही राजश्री कोण? आता गं बाई, तुम्हाला माहित नाही राजश्रीबाई? या राजश्रीबाई आणि राजकुमार आमचे वाला. म्हणजे दिलीपचाच मुलगा ना? मुलगा? हो 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 हो, तुमचा भाचा समजा. समजा कशाला? आहेच ना तो माझा भाषा. पण मला वाटतं दिलीपला एक मुलगी सुद्धा होती. हो, आहे त्यांना एक मुलगी, पण ती काय ना या फोटोत नाही. मी काय म्हणताय, तुम्ही आत्ता चालला ना, तुम्ही आराम करा. चहा तुमच्यासाठी. ते काय विचारणं झालं? आता बाहेर येणाऱ्यांना असं कोणी विचारतात का? अहो, कधी कधी कोणी चहा घेत नाही ना, म्हणून आपलं विचार नाही. पण मला चांगला चहा चालतो. माझ्यासाठी गोड चहा करू ना. बरं म्हणालं बाबा खरा खरं नाही.
यापूर्वी आपण भेटलोय का? पण मी ओळखलं तुम्हा दोघांनाही ना. तुम्ही ओळखता मला? हो, तू दिलीपचा मुलगा आणि ही तुझी बायको राजश्री, बरोबर? पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? मी इथे येण्याच्या आधी सगळी माहिती ती बरोबर काढली. माहिती? कशाची माहिती? अगं एवढी दचकतेस कशाला? इथे आल्यावर या घरातील महान व्यक्तीची भेट झाली माझी. आमच्या घरातली महान व्यक्ती म्हणजे? अगं या घराची नोकरानी चमेली. असं म्हणजे चमेलीने तुम्हाला आमची माहिती दिली वाटते. हो, म्हणजे हा फोटो कुणाचा याची चौकशी केली तेव्हा सांगितलं ते. पण तुम्ही अजूनही ओळखलं नाही मला. म्हणजे तुम्ही बाळकेश्वर संस्थानच्या महाराणी? अरे महाराणी काय म्हणतोस त्यांना, त्या आत्या आहेत आपल्या. हो ना. हो, चला म्हणजे राजश्री तुला तरी नात्याची जाणीव आहे म्हणायची. आता तुम्ही कधी आल्या माहिती नाही, मला तर माहीतच नाही. पण चमेली, मी तुला 1000दा सांगितलंय की कुणी आलं की दार बंद करायचं म्हणून. आम्ही आलो तेव्हा दार उघडत होतं. अहो तुम्ही यायच्या पहिले या आल्या होत्या ना, त्यांच्याशी बोलत राहिले म्हणून ते दार लावायचं ना विसरून गेले. तुझं हे नेहमीच आहे, यापुढे लक्षात ठेव. बिलकुल लक्षात ठेव. मी काय म्हणताय, तुमच्या दोघांसाठी चहा आणू का? नाही, आम्ही बाहेरूनच घेऊन आलो. बरं. मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्न आहे. तुम्ही ओळखलं नाही मला, हो ना? मीच सांगते, मी दिलीप संस्थानिकाची बहीण चंद्रप्रभा देवी. अहो, ते कधी आम्ही तुम्हाला बघितलं नाही ना, त्यामुळे हे असं झालं. पण मी पत्र पाठवलं होतं ना. कधी गेलं ग दिलीप? आता 7 महिने होतात. बापरे, आणि इतक्या दिवसात तुम्ही मला कळवलं नाही. हो, तुमचा पत्ता किंवा फोन नंबर आमच्याजवळ काहीच नव्हतं ना, त्यामुळे कळवताच आलं नाही. इथे मी खरं तर भेटायला आले की माझ्या भावाला भेटायला. पण दुर्दैव माझं त्याची आणि माझी भेटच होऊ शकली नाही. काय झालं होतं ग त्याला? त्यांना हार्ट अटॅक आला होता. कधी? गेल्या मार्च महिन्यात. म्हणूनच मला माहिती झालं नाही. का पण? त्यावेळी मी संस्थानात नव्हते, बाहेरगावी गेले होते. अहो, ते बाळकेश्वर संस्थानातून आले आणि त्याच रात्री त्यांना हार्ट अटॅक आला. काय सांगतोस? हो, आम्हाला तर त्यांचा मृत्यू काहीतरी घातपात असावा असंही वाटतं. अगं मग शहानिशा नाही केली का त्याची? अहो आत्या, हा धक्का इतका मोठा होता की त्यावेळी आम्हाला काही सुचलेच नाही. पण डॉक्टरांनी काहीतरी कारण सांगितलं असेल ना तुम्हाला? कसलं तरी टेन्शन, हेच कारण असावं असं डॉक्टर बोलले. हो, आणखी त्यांनी एका बँकेत बरीच रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवली होती आणि ती बँक बुडाल्याचीही बातमी त्याच दिवशी कळाली. आणि आम्हाला वाटतं की या बँक बुडाल्याच्या बातमीमुळेच त्यांना धक्का बसून अटॅक आला असावा. अरे, हे दुर्दैव माझ्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलेलं आहे. म्हणजे आता कसं सांगू मी तुम्हाला? 3 महिन्यापूर्वी संस्थानाचे महाराज गेले. त्यातून कसं तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता इथे आली तर ही बातमी कळली. पण बाळकेश्वर संस्थानाचे महाराज गेले याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तुम्हाला मी माहिती द्यायला फक्त लँडलाईन होता. 4-5दा फोन केला पण फोनच लागला नाही. महाराज तर गेले, पण आमच्या पोटी अपत्य नसल्यामुळे संस्थानाला अधिकृत वारसच नेमता आला नाही. मग संस्थानाचा कारभार कोण बघतो? मला जेवढा शक्य होत आहे तेवढं करते मी. पण अधिकृत वारस नसल्यामुळे संस्थानाची बरीचशी कामं खोळंबून पडली आहे. अहो, पण करून घ्यायची ना वारसाची नेमणूक. अगं इतकं सोपं नाही ना ते. ज्याला वारस नेमायचा त्याला आधी मला दत्तक घ्यावं लागेल, मग पुढची प्रक्रिया. आणि त्यातही महाराजांनी जे मृत्यूपत्र करून ठेवले आहे
त्यात अनेक अटी टाकून ठेवले आहेत. अटी? हो, त्यातील मुख्य अट म्हणजे दिलीपच्या अपत्याचं दत्तक विधान करावं लागेल, म्हणजे तो संस्थांचा पुढील वारस ठरेल. दिलीपच्या